आपल्या दादांच्या माध्यमातून सले दादाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये या ठिकाणी जाहीर शिवसेना प्रवेश होत आहे। दादा पपाळे साहेब, बाळासाहेब पपाळे साहेब, सर्वांनी टाळ्या वाजवा। तसेच आपले रमेश जाधव साहेब, त्या रमेश जाधव साहेब कॉमन एक सर्वांनी टाळ्या वाजवा। राजू पवार, राजू पवार राजू पवार सुद्धा शिवसेनेत जाहीर होतं। सर्वांनी टाळ्या वाजवा। दत्ताराम खांबे, बाबांना बोलो दत्ताराम खांबे या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतं। सर्वांनी टाळ्या वाजवा। शुभम कोळके, शिवम कोळके सर शिवसेनेचे जाहीर प्रवेश होतात। खास करून आपले इंद्रायण आलेले आमचे रणजित भाई त्यांचा जो ग्रुप आहे काय त्यांचं नाव राजू केसरकर, त्यांचं या ठिकाणी दादाच्या माध्यमातून शैलेदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे त्यांच्या या ठिकाणी जाहीर प्रवेश होते। या इकडं रणजित भाई आज या दोनों एक जण राजू केसरकर रणजित भाई या ठिकाणी दादाच्या सगळं या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय। सर्वांनी टाळ्या वाजवा। या ठिकाणी आणि कोण आहेत का? या ठिकाणी रॉबिन शर्मा यांचं या ठिकाणी ऋषी खाडके यांचं सुद्धा या ठिकाणी जाहीर शिवसेनेत प्रवेश होते। दादाच्या माध्यमातून या सर्वांनी टाळ्या वाजवा। श्रीवास्तव, पापाळे, रमेश जाधव, राजू पवार, दत्ता खांबे, गोडके, रणजितसिंह, राजू केसरकर आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते यांचा आज अधिकृतपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। त्यांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत आहे। शिवसेना पक्ष म्हणजे सर्वसामान्य गरिबांचा पक्ष आहे। आजपासून तुम्ही शिवसेनेच्या परिवाराचे सदस्य झालेले आहात। त्याच्यामुळे आजपासून तुम्ही आपापल्या भागामध्ये असलेल्या शाखेमध्ये बसून नागरिकांची कामं करायची आहेत। ज्या ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे नेते यांचे कार्यक्रम असतील त्या सर्व कार्यक्रमाला आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला जायचं आहे। ती आपली प्राथमिक जबाबदारी आहे। मला पूर्ण आशा आहे आणि मी आपलं पुन्हा एकदा शिवसेना परिवारामध्ये आपलं स्वागत करतो। आपला धनुष्यबाण संपूर्ण आपल्या भागामध्ये गाजला पाहिजे आणि आपण आपल्या एकनाथराव शिंदे साहेब आपल्या पक्षप्रमुखांचं नाव रोशन केलं पाहिजे आणि पक्ष मोठा केला पाहिजे। अजून आपल्या पक्षात जे लोक प्रवेश करू इच्छितात त्यांना देखील आपण या माध्यमातून आपण प्रवेश करून घेऊ। मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा।